नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 2-2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या बातम्या का असायच्या? तर या बातम्या असायच्या, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये, काँग्रेसचे नेते भाजपमध्ये. आणि आता 2024ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर या बातम्या आता उलट पद्धतीच्या सुरू झालेल्या आहेत. या बातम्या म्हणजे आता मनसे आणि शिवसेना एकत्र येणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार, अशा प्रकारच्या या बातम्या राजकीय वर्तुळातील सुरू झालेल्या आहेत. आता याला जी सुरुवात झालेली ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांना यांच्यासोबत आपण जोडून घेऊ शकतो अशा प्रकारचं सांगितलं, तशा प्रकारचे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील मी राज ठाकरे यांच्या सोबत येण्यासाठी तयार असल्याचं जवळपास मान्य केलेलं आहे. आता हे दोघे एकत्र येतील न येतील, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये समझोता घडेल, दोन्ही सेना एकत्र येणार की प्रत्यक्षामध्ये युती होणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढच्या काही टप्प्यांमध्ये पाहायची आहेत. त्यानंतरच याबाबतचा खरा निर्णय काय आहे तो कळू शकेल. यासोबतच पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हे दोन गट देखील एकत्र येणार अशा प्रकारच्या बातम्या त्यामुळे सगळ्या सुरू झालेल्या आहेत. बरं, अजित पवार आणि शरद पवार हे नेहमीच एकत्र भेटतात. VSI असू द्या, विद्या प्रतिष्ठान असू द्या, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असू द्या, माळेगाव कारखान्याचं प्रतिष्ठान असू द्या, अशा अनेक संस्थांवरती शरद पवार आणि अजित पवार हे सदस्य आहेत, एकत्रितरित्या काम करतायत. रयत शिक्षण संस्थेमध्ये ते दोघे एकत्ररित्या काम करतायत. त्यामुळं उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे हे दोघे जेवढे एकमेकांना भेटत नाहीत त्याच्यापेक्षा काही पट शरद पवार आणि अजित पवार हे एकमेकांना भेटत असतात, वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा करत असतात. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की पवार कुटुंब हे फार मोठं कुटुंब आहे. शरद पवार यांचे भाऊ बहिणी, त्यांची मुलं, त्यांच्या मुलांची मुलं, असं एक जवळपास 100 व्यक्तींचं हे कुटुंब विस्तारलेलं आहे. या कुटुंबामध्ये काही ना काही घटना घडत असतात, काही दुःखद प्रसंग घडतात, कधी आनंदाचे प्रसंग असतात, कधी उत्सवाचे प्रसंग असतात. या सर्व वेळी कुटुंब म्हणून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आपल्याला दिसतातच. त्यामुळं मग चर्चा होते, शरद पवार आणि अजित पवार हे देखील राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का? अजित पवार आणि शरद पवार या दोघांची राष्ट्रवादी एकत्र होणार का? आणि शरद पवार हे आपले पुतणे अजित पवार यांना माफ करणार का? अशा 3 प्रश्नांची उत्तरं हे लोक शोधत असतात. आता जेव्हा मनसे आणि शिवसेनेची चर्चा सुरू झाली तेव्हा स्वाभाविकपणे अजित पवार आणि शरद पवार यांच्याही मनोमिलनाचे सगळे अंक पुढे येऊ लागले. कोणी त्याबाबत भाष्य करू लागलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र येणं आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट एकत्र येणं याच्यामधला फरक आधी समजून घेऊ. एक तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राजकीय अवस्था ही बिकट किंवा दयनीय आहे असं म्हणता येईल. तसं शरद पवार आणि अजित पवार यांचं नाहीये. म्हणजे अजित पवार यांचा गट आज तरी शरद पवार यांच्याशी जुळून लगेचच घ्यावा या मनस्थितीमध्ये नाहीये. अजित पवार यांचा गट राज्यात सत्तेवरती आहे. भले त्यांना लोकसभेमध्ये जागा कमी मिळाल्या असतील, पण शरद पवार यांचा कोण जो राजकीय वारसदार असेल तर त्याचं उत्तर लोकांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत दिलं आणि ते अजित पवारांना अनुकूल असं आहे. त्यामुळं अजित पवार यांना तरी लगेचच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाऊन काम करावं किंवा शरद पवार यांच्यासोबत जावं असं अजिबात वाटत नाही. दुसरीकडे म्हणजे विरोधक म्हणतात तसं शिवसेना पण 0 आहे आणि मनसे पण 0 आहे. 0 अधिक 0 जर बरोबर आलं तर त्याचं उत्तर 0 येऊ शकतं. अर्थात असे विरोधक म्हणतायत, मी काय या दोन्ही सेनांना 0 म्हणणार नाहीये. फक्त प्रत्यक्ष परिस्थिती अशी सांगायची आहे की जेवढी गरज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची आहे तेवढी आज अजित पवारांना वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुसरा महत्वाचा जो फरक आहे, शरद पवार यांच्या सोबत जर जायचंय तर अजित पवारांना भाजपला दुखवावं लागेल आणि त्याला त्याची तयारी आहे का? आणि इकडे काय आहे, उद्धव किंवा राज ठाकरे हे दोघे काही सत्तेत नाहीयेत, त्यांना सत्ता सोडायची नाहीये, त्यांना आपापल्या पक्षाचं स्थान बळकट करायचं आहे. त्यामुळं कोणत्याही सत्ता स्थानावर त्यांना उतार व्हायचं नाहीये. हा एक मोठा फरक आहे. दुसरीकडे
जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर अजित पवार यांच्या बाबत भाजपचं धोरण काय असू शकेल याचा अंदाज अजित पवारांना अद्याप आलेला नाहीये, किंवा त्याबाबतचे काही गौप्यस्फोट मी आता करणार आहे. म्हणजे अजित पवारांना अंदाज नाही असं आपल्याला वरवर दिसत असलं तरी अजित पवारांना हा अंदाज विधानसभा निवडणुकीनंतरच काय असू शकतो याची चुणूक भाजप नेतृत्वाने दाखवली होती असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आणि ही चुणूक दुसरी तिसरी कोणी नसून भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच अजित पवार यांना त्याबाबत सूचक शब्दात इशारा किंवा समज दिलेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की शरद पवार यांनी भाजपला गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे जी काही राजकीय वर्गावरती चर्चा आहे, म्हणजे ती हे भाजपचं व्हर्जन आहे, याच्यावरती शरद पवार हे आपल्या मतावरती ठाम आहेत. आणि भाजपचं व्हर्जन काय आहे मी तुम्हाला सांगतो. भाजपच्या म्हणण्यानुसार शरद पवारांनी भाजपसोबत येण्याचं 2014 ते 2024 या काळापर्यंत आतापर्यंत 3 वेळा मान्य केलेलं होतं. शरद पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या 3 वेळा चर्चा झालेली होती, पण ऐन वेळेस शरद पवारांनी भाजपला कात्रचा घाट दाखवला होता, अशी भाजपची भूमिका आहे. तुम्हाला माहिती आहे की अजित पवार जेव्हा शरद पवारांपासून दूर झाले, त्यांनी 2023 मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली, त्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये भाषण केलेलं होतं. आणि त्या भाषणामध्ये शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये किती चर्चा झालेल्या होत्या याचा दाखलाच त्यांनी दिलेला होता. अजित पवारांच्या आणि भाजपच्या म्हणण्यानुसार 2017 मध्येच शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यासाठी संमती दिलेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे एकत्रित सरकार येऊ शकतं अशा बाबतची प्राथमिक चर्चा झालेली होती. एवढंच नाही तर पालकमंत्री देखील ठरलेले होते, खातेवाटप देखील ठरलेलं होतं. याबाबतच्या चर्चा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरती झालेल्या होत्या. हे साल होतं 2017. फक्त मग ऐन वेळेस शरद पवारांनी अशी अट लादली की त्या अटीमुळे ही चर्चा सगळी फिसकटली. ही अट अशी होती की मग तुम्हाला शिवसेनेला सोडावं लागेल, फक्त भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांचं सरकार आपण स्थापन करूया. आणि या अटीला भाजप तयार झाली नाही, त्यामुळं ही चर्चा पूर्णपणे फिसकटली. भाजप शिवसेना यांची युती 2019 पर्यंत कायम राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही विरोधी पक्षांमध्ये बसली. दुसरा जो प्रयत्न आहे तो सर्वश्रुत आहे. तोच प्रयत्न असा आहे की 2019 मध्येच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करायचं ठरलेलं होतं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार होते, तसा त्यांचा शपथविधी देखील झाला. फडणवीस आणि अजित पवार यांचं 30 तासांचं सरकार देखील सत्तेवर आलेलं होतं आणि याला देखील शरद पवारांची मान्यता होती. शरद पवारांनीच सांगितल्यानुसार अजितदादांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याची चर्चा केलेली होती, त्यानुसारच सरकार स्थापनेचं सगळं ठरलेलं होतं. त्यानुसारच अजित पवारांनी कार्यवाही केली, अंमलबजावणी केली. पुन्हा शरद पवारांनी ऐन वेळेस या युतीला नकार दिला. उलट त्यांनी मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन भाजप विरोधातील महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. हा दुसरा प्रसंग. तिसरा जो प्रसंग आहे तो देखील अजित पवारांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी देखील सांगितलेला आहे. तो प्रसंग होता जेव्हा एकनाथ शिंदे यांचं बंड झालं जून 2022 मध्ये, तेव्हा देखील जयंत पाटील अजित पवार यांना भाजपसोबत चर्चा करण्यासाठी शरद पवारांनी पाठवलं होतं. अगदी विमानतळावरती देखील त्याचे नेते चर्चेला गेलेले होते. पण ऐन वेळेस पुन्हा काहीतरी शरद पवारांचं मन फिरलं आणि त्यांनी आता ही चर्चा पुढे न्यायला नको अशा प्रकारच्या सूचना आपल्या पक्षांच्या नेत्यांना दिल्या. आता या सगळ्या प्रकारामध्ये अमित शहा अर्थातच होते. अमित शहा हेच फ्रंटवरती राहून या सगळ्या चर्चा घडून आणत होते. अगदी अहमदाबादमध्ये ज्येष्ठ उद्योगपती गौतम अडाणी हे देखील या सगळ्या चर्चांमध्ये होते असं तेव्हा बोललं जात होतं. म्हणजे भाजपच्या दृष्टीनं शरद पवारांनी आतापर्यंत 3 वेळा आपल्याला फसवलं आहे. आता शरद पवार असं म्हणतायत किंवा शरद पवार यांच्या गटाचं म्हणणं असं होतं की आम्ही विरोधात आहोत. याचा अर्थ भाजपशी चर्चा करायचीच नाही असं नव्हतं. आम्ही चर्चा करत होतो,
याचा अर्थ आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करणारच होतो असं नाही. लोकशाहीमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेचे संवादाचे पूल हे राहायला हवे, त्या दृष्टीने आम्ही ही चर्चा करत होतो. याचा अर्थ आम्ही भाजपसोबत जाणारच असा होत नाही, असं समर्थन हे शरद पवार हे स्वतः करत होते. यातल्या काही चर्चा झालेल्या होत्या, काही प्राथमिक अवस्थेत होत्या. याला देखील शरद पवार यांनी वेळोवेळी जाहीर पत्रकार परिषदामधनं तसं सांगितलेलं होतं. फक्त त्यांचं म्हणणं असं होतं की चर्चा केली याचा अर्थ आम्ही भाजपसोबत गेलो असं होत नाही. पण दुसरीकडे भाजपला असं वाटत होतं की शरद पवार हे जेव्हा चर्चेला येतात तेव्हा ते पूर्ण तयारी करूनच येतात, मग ऐन वेळेस ते माघार घेतात, सरकार स्थापनेचं पुढे बोलतात आणि मग नंतर काही घडत नाही. पण आता शरद पवारांनी 3 वेळा भाजपला फसवला असल्यामुळे, फसवला हा भाजपचा शब्द आहे कोट अनकोट. आता मात्र जर मग अजित पवार हे शरद पवारांशी युती करायला गेले तर अजित पवारांना असं सांगण्यात आलेलं आहे मग तुम्हाला सरकारमधनं बाहेर पडावं लागेल. अशा प्रकारचा इशारा हा अजित पवारांना दिला गेला असल्यामुळे, दुसरी गोष्ट अजित पवारांना देखील शरद पवारांच्या युतीची किंवा सध्या त्यांच्याशी सलोख्याची काही गरज वाटत नाही. अशा दोन्ही गोष्टी आहेत. 2024च्या नोव्हेंबरमध्ये जेव्हा फडणवीस सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या तेव्हा देखील अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांच्या या दोन्ही गटांच्या आमदारांमध्ये एक चर्चा झालेली होती. ती औपचारिक पण होती आणि अनौपचारिक पण होती की आता आपण दोन्ही पक्षांनी एकत्र यायला हवं. एकतर शरद पवार यांच्याकडे केवळ 9च आमदार आहेत, त्यामुळं या आमदारांचा, यातील बहुतांश आमदारांचा म्हणजे अगदी असं म्हणतात की जयंत पाटील यांचा देखील ओढा हा सरकारमध्ये जाण्यासाठी अनुकूलच आहे. आता मुद्दा हा फक्त असा आहे की शरद पवार यांना अजित पवारांशी देखील जुळून घ्यायचं आहे की नाही. शरद पवारांना असं वाटत आहे किंवा त्यांचे जे प्रवक्ते विकास लावणे यांची प्रतिक्रिया त्याबाबत योग्य आहे, प्रातिनिधिक आहे. जर अजित पवारांनी भाजपची साथ सोडली तर दोन्ही पक्ष, दोन्ही गट हे एकत्र येऊ शकतात. याचा व्यत्यास किंवा त्याचं उलट असं आहे, भाजपने देखील अजित पवार असं सांगितलं असं आहे जर तुम्हाला शरद पवारांशी युती करायची असेल तर तुम्ही सत्तेतनं बाहेर पडा, आणि ते करण्याची गरज आणि धाडस हे दोन्हीही अजित पवारांमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे, तसं अजित पवारांबाबत नाही. अजित पवारांना देखील भाजपनं इशारा दिलेला आहे. त्यामुळंच आता जरी शरद पवार अजित पवार कितीही वेळा भेटले तरी त्यांच्यामध्ये लगेचच राजकीय मतैक्य होऊन हे दोन्ही गट एकत्र नांदतील याची शक्यता अजिबात नाही. त्याला अमित शहा यांचा नकार आहे, हे उघडं नागडं सत्य आहे. त्यामुळं माध्यमांनी देखील आता दोन्ही काकापुतणे भेटले की लगेच त्यांच्या मनोमिलनाच्या बातम्या करण्याचे प्रकार देखील थांबवायला हवेत. कारण हे दोन्ही काकापुतणे वारंवार भेटणार आहेत, ते भेटतच राहणार आहेत. याचा अर्थ ते प्रत्येक भेट ही एकत्रीकरणासाठीच आहे असा याचा अर्थ घेण्याचं तातडीनं बंद करायला हवं. जोपर्यंत अमित शहा यांचं मन किंवा अमित शहा यांची अनुकूलता या मतैक्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत अजित पवार यांना देखील हा मार्ग काटेरी आहे. तिकडं हे तितकंच सत्य आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचं याबद्दलचं मत की खरोखरच अजित पवार हे भाजपची साथ सोडून काकांबरोबर जाऊ शकतात का, हे तुमचं मत सांगा. मी पाहत राहिले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.